हो, भेटत राहू सर. ओके येस. सर. पुढचा. गुगलादेवी शेतकरी गट ईट तालुका बीड जिल्हा बीड कृपया आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावा. हा, बोला नमस्कार की. सर. नमस्कार. मी रामप्रसाद डोईफोडे, हो. गुगलादेवी नैसर्गिक शेतकरी गट व समृद्धी महिला नैसर्गिक शेतकरी गट. येस. सर आमचा गहू एक 15 नोव्हेंबरची लागवड आहे. आता ओंब्यात पडला चांगला व्यवस्थित कमरा इतकाला गहू आहे. बर. पण आमच्या एका दुसऱ्या सदस्याची अडचण होती. सकाळीच आमच्या इकडं खामगाव केविकेचे कीटकशास्त्रज्ञ झगडे सर आलते. हम्म. आमच्याकडे आम्हाला काही हरभऱ्याचा प्लॉट दिलता, त्यासाठी आम्हाला निविष्ठा घेऊन आलते. बर. त्यांना पण दाखवलं आम्ही, थोडं गव्हावर थोडं पिवळसर पिवळसर पण आलाय. बर. हा, फोटो नाही माझ्याकडे उपलब्ध. ओके. ओके. बर. 55 हॅलो. दिवस झाले जवळपास, पिवळसरपणा आलाय. त्यांनी टॉप ड्रेसिंग दिलं होतं ना, रामप्रसादजी? युरियाचं. काय म्हणले सर? युरिया दिला हो, होता का युरिया एक? हो, युरिया युरिया दिलता दिलता सर त्यांनी. ओके. ओके. हा. गमेश सर, तुम्ही बोलत होता. हा, याच खतमात्र्याच कुठंतरी काही कमी जास्त असू शकतं. त्याच्यामुळं मालुंजकर सर सांगतील याच्याविषयी थोडस, नत्र मात्रा किती दिलेली काय. आता ते दुसऱ्याचा प्लॉट असल्यामुळे हो सर, कदाचित दुसरं. यांना डिटेल माहीत नसेल, परंतु हम्म. हो नाही कुठंतरी सर. नत्राची कमतरता असावी, किंवा जमीन जर मुरमाट असेल तर पाण्याची कमतरता आणि त्याच्यानंतर पाणी देणं, अशा वेळी खालची पानं थोडीफार पिवळी होऊ शकतात. आता याच्याविषयी मी सविस्तर बऱ्यापैकी बोललेलो आहे. तर मग हो. तरी काही जर ऍडिशन असेल तर मालुंजकर सर तुम्हाला सांगतील. हा. मालुंजकर सर, 54 दिवस झाले गावाला, पानं पिवळी साधारण दिसतात. 55 दिवसाचं पीक आहे. पानं पिवळी फोटो नाही शेअर केलेला ना? फोटो नाहीये फोटो नाही सर. त्यांच्याकडे सर. नाही, हरकत नाही. अं, जर सर्व एसओपी प्रमाणे आतापर्यंत केलं असेल तर 3/19ने तो पिवळेपणा कमी होईल. आता जर फवारणी घेतली आपण 3/19ची, तर तो पिवळेपणा कमी होईल. ठीक आहे सर, ठीक आहे. आणि पिवळेपणासाठी जी कारणं आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे, एक तर पाणी कमी झालं असेल किंवा पाणी जास्त झालं तरी पीक पिवळं पडतं. दुसरं, नत्राची कमतरता असेल तर पानं पिवळी पडतात. आणि त्यांनी जर टॉप ड्रेसिंग केलेलं नसेल तर तो अडचण असू शकते. पण 3/19ने आपण ती रेग्युलेट करू शकतो आता. त्यामुळे त्यांना तुम्ही सांगा, आता 55 दिवस आहे, 3/19ची फवारणी करा. ठीक आहे सर, ठीक ठीक आहे. आहे हो, रामप्रसादजी. ठीक आहे सर. आम्ही 3 तारखेला हा. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आम्ही केविके खामगावला महिला मेळावा होता. हो. तुम्हाला हो. फोटो पण टाकले. आपले कुलगुरू ते कुलगुरू इंद्रमणी सर आलते. ओके. त्यांच्यासोबत आम्ही काही गटाने निविष्ठा बनवल्या सर, आपल्या गुगलादेवी शेतकरी गटाने. आणि वा वा हा वा वा. आजचा आजचा फोटो सर, आज निविष्ठा वाटप केलेले आहे. अरे वा. मस्त. हा. आणि आम्ही अग्निअस्त्र, निमास्त्र, जीवामृत आणि 10 पर्णी अर्क वा. गटाने तर बनवला. आता आम्ही एक एक 1000 लिटर बनवलाय सर, विक्रीसाठी पण बनवलाय सर आम्ही. बर बर आणि बर. आपले कुलगुरू यांच्या हस्ते आपण महिला मेळाव्यामध्ये स्टॉल पण लावला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. हम्म. म्हणजे तुम्ही रसायनमुक्त शेतीकडे वाटचाल करत आहात हळूहळू. हा सर. आणि खूपच मस्त. कुलगुरू साहेबासोबतच आम्ही आपल्या गेवराईला प्रदर्शन होतं, गेवराईला प्रदर्शन मध्ये पण साहेबासोबतच भेट दिली आम्ही. बर बर हा, गेवराईच्या प्रदर्शन मध्ये ते पण तुम्हाला फोटो पाठवले. बर. हा वा. सर. गुगळादेवी गट, तुमचा गट नेहमी म्हणजे आपली शेती तर चांगली करतोच, त्याशिवाय वेगळे वेगळे प्रयोग करून बघत असतो आणि बाकीच्यांना पण मदत करत असतो. तर कुलगुरू दुसरा एक. साहेबांसोबत तुमचा दिसतोय फोटो. खूप हो खूप सर, दुसरा एक खूप योग छान असा आला वाटलं. सर. हा. दुसरा एक योग असा आला. हम्म. आकाशवाणी, बीडी आकाशवाणीवर किसान वाणी या कार्यक्रमामध्ये हा. तिथूनच आपल्या गटाच्या प्रमुख म्हणून मला तिथं आमंत्रित करण्यात आलं. वा. सेंद्रिय गट शेती आणि सेंद्रिय शेती या हो. विषयावर मी माझी एक 20 मिनिटाची मुलाखत पण ठेवली तिथं. तो पण तुम्हाला फोटो पाठवलाय. आणि एक ऑडिओ क्लिप आहे, पण ती नाही पाठवली. ओके. किसान वाणी कार्यक्रम मध्ये कार्यक्रम झाला आमच्या गटाचा. आणि गट शेतीच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेती गट शेतीच्या माध्यमातून कशी करतो, बर. यावर एक 20 मिनिटाची मुलाखत घेतली सर त्यांनी. खूपच छान. जर तुम्हाला ती ऑडिओ क्लिप मिळाली तर नक्की आम्हाला पोचवा शेतीशाळा टीम पर्यंत.
तालुका समन्वयकांमार्फत आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ठीक आहे सर, पाठवतो सर मी तुम्हाला. ओके ओके. अम, मी आमच्या रेकॉर्डिंग केली. महेशजींना पाठवा, महेश लाखे. हा ठीक आहे सर, त्यांना पाठवली सर मी सरला मेसेज. पाठवली का? मग मी घेतो हो त्यांच्याकडनं मागून. ठीक आहे सर, हो. खूप खूप अभिनंदन रामप्रसादजी. धन्यवाद सर, अ, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. तर सगळे प्रश्न संपलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं उत्तरं दिली. गटांचा चांगला सहभाग दिसतोय शेतीशाळेत पण. रब्बी हंगामात पण गटानं शेती करतायत. त्याशिवाय जैविक कुंपणासारखे प्रयोग गटानं एकत्र येऊन करतायत. खूप छान वाटलं. तर आजचं इतकं खमंग जेवण झालंय आपलं प्रश्नोत्तरांचं. आता जेवणानंतर गुलाबजाम किंवा बासुंदी पाहिजेच. तशी वर्षाताईने आपल्याला कविता पाठवली. ती आपण कविता वाचू आणि आपल्या शेतीशाळेचा शेवट करू. वर्षाताई काय म्हणतात बघा. गावरान असो अथवा रेशनचा, गावरान असो अथवा रेशनचा, चपाती जाईना भाजी विना, संध्याकाळ झाली म्हणजे जेवण जाईना, शेतीशाळा ऐकल्या विना. वा वा. येतो जेव्हा कीड रोग, शेतकरी राहेना प्रश्न विचारल्या विना. येतो जेव्हा कीड रोग, शेतकरी राहेना प्रश्न विचारल्या विना, शास्त्रज्ञांकडे आहे ज्ञानाचा खजिना, पीक काही डोलेना, शास्त्रज्ञांच्या शिफारसी विना. म्हणजे शास्त्रज्ञांच्या शिफारसी विना पीक पण डोलत नाही. शेतीशाळा आमची आहे खूप सुंदर, पण शेतीशाळेला रंग नाही शास्त्रज्ञाविना. खरंच शास्त्रज्ञांच्या प्रती तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. अन्नदाता महिला शेतकरी गट, खूप खूप धन्यवाद. आमच्या पण शास्त्रज्ञांच्या प्रती त्याच भावना आहेत. बरोबर. येस निखिलजी, मला थोडं बोलायचं होतं. सर, प्लीज प्लीज प्लीज. हा. तर काय झालं की आज मला शेती शाळेमध्ये काही प्रश्न वगैरे काही आलेले नाही सध्या. हो सर, हो बियाण्याचे वगैरे प्रश्न राहत नाही. परंतु मला आज एक जाणवलं. मागच्या काही दिवसापूर्वी मी आणि मस्के सर केवी नंदुरबारला गेलो होतो आणि हो तिथं पण असे तुमचे गट आलेले होते. तर या पाणी फाउंडेशन मार्फत शेती शाळेचा एवढा फैलाव झालेला आहे की कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा काही या पाणी फाउंडेशन अंतर्गत किंवा या शेती शाळेअंतर्गत जेवढे शेतकरी असतात, जेवढे गट असतात, ते कुठल्याही शेती शाळेच्या किंवा कुठल्याही कृषी संदर्भाच्या कार्यक्रमाला जातात, तर तिथं पाणी फाउंडेशनचे किंवा एसीडी शाळेचे शास्त्रज्ञ आलेले आहेत की नाही हे आवर्जून बघतात आणि त्यांना भेटायला जातात. आता कुठलेही बरेचसे कार्यक्रम होतात, परंतु एवढा प्रतिसाद जो असतो शेतकऱ्यांचा तो कुठंच मिळत नाही. ते आवर्जून भेटायला येतात, प्रश्न विचारतात, फोटो काढतात. तर हे सर्व श्रेय तुम्हाला आणि मोहिते सरांना म्हणजे पाणी फाउंडेशनला जातं. याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद देतो आणि अशीच उत्तर प्रगती होईल आणि सर्व पिकांमध्ये असं चालावं यांचं तुमचं अशा सदिच्छा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. सर. आम्ही असं म्हणतो की हे टीम वर्क आहे. म्हणजे रिक्षाला कशी बरोबर. 3 चाकं असतात, त्यातलं एक जरी चाक तुटलं तर रिक्षा नाही चालू शकत. तशी आपली तीन बरोबर. चाक आहेत. पुढचं चाक गटाचं असतं आणि पाणी फाउंडेशन शास्त्रज्ञ त्यांना मदत करायला, सपोर्ट द्यायला असतात. तर बरोबर. धन्यवाद सर, तुमचे पण खूप योगदान आहे यामध्ये. धन्यवाद. चालेल. तर मंडळी, आजची शेतीशाळा संपली असं मी जाहीर करतो. भेटूया पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता. सर्वांना गुड नाईट आणि गहू पिकासाठी खूप खूप शुभेच्छा. वर्षाताईंनी म्हटलं तसं शास्त्रज्ञांच्या शिफारसी आल्यात. तुमचं पीक आता डोलू दे मस्त शेतात.